नेपाळमध्ये बालेंद्र शहा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। बालेंद्र शहा यांना बालेन शहा म्हणून सुद्धा ओळखलं जातं। रॅपर, संगीतकार, कवी, स्ट्रक्चरल इंजिनियर आणि राजकीय नेते अशी त्यांची ओळख आहे। राजधानी काठमांडूचे ते 15वे आणि पहिले अपक्ष महापौर आहेत। बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे ते पदवीधर आहेत। नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिलेला आहे। के.पी. शर्मा ओली यांना लष्करी विमानानं अज्ञातस्थळी नेल्याचे कळतंय। नेपाळच्या क्रीडा मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे। कृषी मंत्री रामनाथ अधिकारी यांनी सुद्धा आपला राजीनामा दिलाय। आज संध्याकाळपर्यंत त्यामुळे नव्या पंतप्रधानांची घोषणा होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। नेपाळी नेत्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे आणि अशातच एक मोठी बातमी येते ती म्हणजे बालेंद्र शहा यांचं नाव नवे पंतप्रधान म्हणून समोर येत आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिवाजी काळे या क्षणाला आपल्या सोबत आहेत। शिवाजी, बालेंद्र शहा यांचं नाव प्रामुख्याने आंदोलकांकडून पुढे केलं जात आहे। काय पार्श्वभूमी आहे बालेंद्र शहा यांची आणि त्यांच्याच नावाला पसंती का मिळताना दिसते? खरं तर इंटेलेक्च्युअल वर्गातून ते येतात आणि अपक्ष म्हणून ते काठमांडूचे मेयर झाले होते, महापौर झाले होते। आणि तसं जर पाहिलं तर आंदोलक जे आहे तो एक शिकलेला शिक्षित वर्ग आहे, बेरोजगार वर्ग आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचा जो राग आहे भ्रष्टाचाराविरोधात, बेरोजगाराविरोधात तो रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळतोय। आणि ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये नेपाळच्या सरकारवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते, बेरोजगारी वाढली होती, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर जो वर्ग आंदोलन करतोय त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी देखील तशाच पद्धतीचा शिकलेला वेल एज्युकेटेड असा उमेदवार असणं अपेक्षित आहे। आणि जर अंतरिम सरकार स्थापन करायचं असं जसं बांगलादेशमध्ये केलेलं आहे, जे मोठे पुरस्कारकर्त्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्यांनी अंतरिम पंतप्रधान केलेलं आहे, तर तसं जर पाहिलं तर इकडे देखील ज्या व्यक्तीचं नाव येतंय ते फक्त महापौर जरी असते तर त्यांचं शिक्षण खूप इम्पॉर्टंट मानलं जात आहे। अपक्ष म्हणून ते ज्या पद्धतीने निवडून आलेले आहेत त्यामुळे त्या वर्गाचं प्रतिनिधित्व ते करतील। आणि ही जी मागणी जी आहे सगळी सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते। हे समजून घेणं गुरु महत्वाचं आहे, कारण ह्या सगळ्या चर्चा साता जर आपण पाहिलं तर सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून हे घडलेलं आहे। सोशल मीडिया हे कारण ठरलेलं आहे नेपाळमधील हे सगळं सरकार उलटून टाकण्याचं। आणि सोशल मीडियाने ठरवलं तर काय होऊ शकतं ही एक दुसरी गोष्ट या निमित्ताने पाहायला मिळते आणि याचं महत्व देखील या निमित्ताने प्रकाशाने समोर येताना पाहायला मिळते। अगदी शिवाजी, या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा प्रश्न इथे पडतोय तो म्हणजे साधारणपणे असं म्हटलं जातं की आज संध्याकाळपर्यंत कदाचित नव्या पंतप्रधानांची घोषणा केली जाईल, कारण के.पी. शर्मा ओली यांनी आता राजीनामा दिलेला आहे। बालेंद्र शहा यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणती नावं आहेत जी सध्या चर्चेत आहेत? सध्या तरी त्यांच्या व्यतिरिक्त अशी खास नावं सध्या तरी समोर पाहायला मिळत नाही। मात्र ज्या पद्धतीने हे नाव समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये ओलींनी राजीनामा दिलाय आणि त्यानंतर ते या ठिकाणावरून त्यांना सुरक्षित स्थळी हटवण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणताही चेहरा नसलेलं हे आंदोलन होतं आणि चेहऱ्या नसलेल्या आंदोलनाने पार्लमेंट पासून सगळ्या गोष्टीला जे आहे ना हादरा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या सगळ्यामुळं एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की अशा पद्धतीने एखादं सरकार कसं उलटवून टाकलं जाऊ शकतं। के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांना सेनेच्या हेलिकॉप्टरने एका अज्ञातस्थळी हलवण्यात आल्याचं समजते। 19 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते। तर एकंदरीत जर पाहिलं आता नवीन नाव जे आहे ते या ठिकाणी समोर येते। या ठिकाणी राजेशाही असते काही दिवस होती, त्यांच्यातून देखील काही नावं कदाचित समोर येऊ शकतात। मात्र सध्या तरी जी माहिती मिळते के.पी. शर्मा यांना वेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणचं जे गठबंधन अगदी त्यामुळे आता कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं आणि काय घडामोडी नेपाळमध्ये घडतात हे पाहणं, लक्ष ठेवणं या सगळ्यावरती महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी। नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलनाचा भडका कायम आहे। मंत्र्यांची घरं, पक्ष कार्यालय आंदोलकांकडून टार्गेट करण्यात आलेली आहेत। पंतप्रधान ओली हे दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत। पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्याची आंदोलकांनी मागणी केलेली होती। नेपाळमध्ये राष्ट्रपतींच्या घराला आग लावल्याची ही माहिती पुढे येते। आतापर्यंत नेपाळमधील 3 मंत्र्यांनी आपला राजीनामा दिल्याची माहिती आहे। एकूणच राजीनामा सत्र नेपाळमध्ये आपल्याला पाहायला मिळते। नेपाळी काँग्रेस कार्यालयाला आंदोलकांनी आग लावलेली आहे। त्याचबरोबर सोशल मीडियावरती बंदी आणि भ्रष्टाचार विरोधामध्ये
हिंस्र निदर्शनं आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळतात. ठिकठिकाणी कर्फ्यू आहे, तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलक आक्रमक झालेले आहेत. तरुणांच्या हिंसक आंदोलनामुळे नेपाळ होरपळल्याचं चित्र आहे. हिंसाचारामध्ये आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला. ही दृश्य आपण बघतोय. मोठ्या प्रमाणावरती हे आंदोलक हिंस्र होताना पाहायला मिळतात. हिंसक आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. जाळपोळ केली जाते, धुराचे लोट त्यामुळे या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो आहोत. अनेक ठिकाणी अनेक मंत्र्यांच्या घराला आगी लावण्यात आलेल्या आहेत. संसद परिसरामध्ये आगी लावण्यात आलेल्या आहेत. पक्ष कार्यालय पेटवून देण्यात आलेले आहेत आणि त्याची ही भयंकर दृश्य आता जगासमोर येत आहेत. नेपाळमध्ये पसरलेली ही सगळी अराजकता आणि नियंत्रणाच्या बाहेर गेलेले हे सगळे तरुण आंदोलक जे एक प्रकारे संपूर्ण देशामध्ये हैदोस घालतानाचं चित्र आता समोर येऊ लागलेलं आहे. नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलकाचा भडका उडालेला आहे आणि कशा पद्धतीने हे सगळे आंदोलक नियंत्रणाच्या बाहेर जाऊन आंदोलन करतायत, तोडफोड करतायत, दगडफेक केली जाते याचं चित्र. जाळपोळ अनेक ठिकाणी करण्यात आलेली आहे. पंतप्रधान ओली यांचं निवासस्थान असेल, यांचं कार्यालय असेल, राष्ट्रपतींचं घर असेल, संसदेचा परिसर असेल, या सगळ्या ठिकाणी कब्जा करून आगी लावण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर येणारे हे धुराचे लोट या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येनं तरुणाई रस्त्यावरती उतरलेली आहे आणि या तरुणांकडनं हे आंदोलन केलं जात आहे. तिकडची ही दृश्य. नेपाली गवर्नमेंट ने अभी स्टूडेंट का बाल बालिका का मौत किया है. वहाँ दिन डाला गोली मारकर 22 लोगों को मौत किया है. 100-200 घायल थे. दमन किया है नेपाली गवर्नमेंट ने. नेपाली गवर्नमेंट जैसा नहीं हुआ अभी. ठीक है, इसके लिए सब युवा अब एक साथ होगा. ये गवर्नमेंट को ठीक लगाएगा. जैसा किया था वैसा ही किएगा. वो राजीनामा ऐसा वैसा नहीं चलेगा. जिससे मारा था खून का बदला खून होगा. दूसरा कोई ऐसा नहीं होगा.